ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। खरं तर अशीच भावना सध्या वारकऱ्यांची आहे। आपण पाहू शकतो की काठेवाडीमध्ये हा वैष्णवांचा मेळा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि सध्या काठेवाडीमधलं जे पहिलं रिंगण जे आहे ते मेंढ्यांचं रिंगण सध्या सुरू होत आहे। आपण पाहू शकतोय की जो देहूमधून निघलेला जो पालखी रथ आहे तो काठेवाडीमध्ये दाखल झालेला आहे। बारामती या ठिकाणी मुक्कामाच्या नंतर सध्या जो पुढचा मुक्काम जो आहे तो सनसर इतर ठिकाणी होणार आहे। सध्या जो हा पालखी सोहळा आहे तो काठेवाडीमध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे तो मेंढ्यांचं जे आहे ते पहिलं रिंगण खरं तर या ठिकाणी होणार आहे। याची देही याची डोळा अनुभवाचा हा विलक्षण सोहळा आपण सध्या या ठिकाणी बघतोय की पाहण्यासाठी अनेक भाविक असतील अनेक नागरिक असतील या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे ती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे सध्या काठेवाडी अगदी विठ्ठलमय झाली आहे वारीमय झालेली आहे। खरं तर गेली अनेक वर्षांपासूनची ही पिढ्यानपिढ्याची ही परंपरा आहे। ज्यावेळेस वारी काठेवाडीमध्ये दाखल होती त्यावेळेस परीट समाजाच्या वतीनं धोतरांच्या पायघड्या घालून या पालखीचं जे आहे ते स्वागत केलं जातं आणि विसाव्याच्या नंतर पुढे त्यानंतर पालखी ज्या या रिंगणस्थळी आल्याच्या नंतर मेंढ्यांचं जे आहे ते रिंगण या ठिकाणी पहिलं रिंगण या ठिकाणी होतं। आपण पाहू शकतो एक आख्यायिका अशी आहे की जे केसकर मेंढपाल जे कुटुंब आहे यांच्या मेंढ्या काही काळी आजारी पडल्या होत्या आणि आजारी पडल्याच्या नंतर त्यांना कुठलाही गुण या ठिकाणी मिळत नव्हता। त्यावेळेस त्यांनी पालखीमध्ये ह्या मेंढ्या आणलेल्या होत्या आणि पालखीभोवती मेंढ्या फिरायच्या नंतर ह्या मेंढ्या ज्या आहेत त्या बऱ्या झाल्या आणि तेव्हापासून खरं तर हा मेंढीचा जो रिंगण सोहळा आहे तो तेव्हापासून सुरू झालेला आहे तो आज गाय सुरू आहे। खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सर्व जीवनाचं सार सांगितलं आहे जगण्याचं तत्व सांगितलं आहे। खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज जी अभंगवाणी आहे अभंगवाणीच्या माध्यमातून खरं तर आम्हा घरी शब्द रत्न यज्ञ करू शब्द हे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जनधन लोका ही शब्दांची ताकद सांगतात। शब्दांच्या माध्यमातून त्यांनी जगण्याचं सार सांगितलं आहे म्हणजे प्राणी मात्रा असेल किंवा इथलं निसर्ग संपन्नतेने नटलेलं सर्व वैभव असेल हे आपल्या अभंगवाणीमधून ते सांगतात की हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत आणि ह्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज असं म्हणतात की सर्वांना जगण्याचा समभाव आहे समविचार आहे म्हणजे प्राणी मात्रा असेल किंवा तिथं पक्षी असतील अशा सर्वांना जगण्याचा सम अधिकार आहे। मला असं वाटतं की हे तत्वज्ञान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी यांनी सांगितलं होतं आणि या तत्वज्ञानाच्या विचारामधून आपण पाहू शकतोय की ह्या एक सोहळ्यामधला एक विलक्षण सोहळा आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे सर्वांवरती प्रेम करायला सांगतात म्हणजे त्या प्राणी असेल जीव जंतू असेल या सर्वांवरती प्रेम करणं खरं तर ही एक भावना आहे आणि मला असं वाटतं की ह्या भावनाची प्रति सध्या या मेंढीचं जे पहिलं रिंगण आहे त्या रिंगणाच्या माध्यमातून सध्या जे आहे ते आपल्याला मिळत आहे। हे सध्या काठेवाडीच्या या परिसरामध्ये हे जे पहिलं जे आहे ते मेंढीचं रिंगण या ठिकाणी होत आहे आणि हे रिंगण पाहण्यासाठी नागरिक असतील किंवा जे वारकरी आहेत अशी यांनी मोठी गर्दी केलेली जी आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे की आता थोड्याच वेळामध्ये हे जी रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू होतोय। खरं तर विठ्ठलाचं जे अस्तित्व आहे विठ्ठलाचं जे अस्तित्व आपल्या स्वतःभोवती जे गोल फिरत असतं आणि त्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा जो विठ्ठल आहे बा विठ्ठला आहे त्या बा विठ्ठलाला खरं तर साथ घालण्यासाठी आपण पाहू शकतोय की या ठिकाणी जो पालखी सोहळा आहे दाखल झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये जे आहे तो मेंढ्यांचं रिंगण या ठिकाणी होत आहे ज्याचं अस्तित्व आपल्या भोवती पिंगा घालतो तो विठ्ठल आहे आणि या विठ्ठला भोवती खरं तर या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ते पालखी सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर या काठेवाडी परिसरामध्ये आज हा रिंगण सोहळा रंगणार आहे। ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या पालखी रथाला भोवती गोलगरा अशा ज्या आहेत त्या फेऱ्या मारतात आणि हा सोहळा खरं तर टिपण्यासाठी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जी आहे ती गर्दी केलेली जी आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय की हा जो सोहळा आहे आपल्या मनाच्या मरोबंधात कैद करून ठेवण्यासाठी त्याचबरोबर ती जे आहे ते मोबाईलमध्ये जे आहे ते कैद करून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते नागरिकांनी गर्दी केलेली आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जो आहे तो खरं तर गेली अनेक वर्षानुवर्षांनी पिढ्यानपिढ्या जो आहे तो हा सोहळा सुरू आहे। जवळपास आता 340वा जो आहे ते संत तुकाराम पालखी सोहळा आहे। देहूपासून निघलेले वारकरी जे आहे ते दर मजल करत 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 जे पुढे जात असतात आणि पुढे जात करत असताना खरं तर विठू नामाची जी मात्रा आहे ती क्षणोक्षणाला वारकऱ्यांना जे आहे ते ऊर्जा देत असते। खरं तर ही जी वारी जी आहे ते नाविन्य शिकवते चैतन्य शिकवते आणि खऱ्या अर्थानं सहिष्णुतेचा धर्म शिकवते। आपण पाहू शकताय की या वारीमध्ये सध्या जे मेंढ्यांचं जी रिंगण आहे तो एक विलक्षण सोहळा आहे वेगळं पण आहे वारीचं की वारी सर्वांना सामावून घेते म्हणजे जात पात भेद सर्व धर्म जे आहे ते सर्व भेदभाव विसरून जे आहे ते ऊन वारा पावसाची तमना करता वारकरी जे आहे ते सहिष्णुतेचा धर्म मानवतेचा धर्म एकतेचा धर्म म्हणून जे वारकरी जे असतात ते या सर्व वारीमध्ये सोहळ्यामध्ये सामील झालेले असतात। आणि आपण पाहू शकतो की ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की जगामधले जो आहे तो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला ममत्वतेचा अधिकार आहे म्हणजेच माया ममता आस्था प्रेम जिव्हाळा ज्या सर्व सद्भावना आहेत त्या सर्व सद्भावना खरं तर संतांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून सांगितलं होतं की ही जी आपली अभंगवाणी आहे ती
प्रत्येकाने जगली पाहिजे, प्रत्येकाने त्या पद्धतीने त्याचा अनुभव घेतला पाहिजे। याची प्रचिती खरं तर आपल्या या मेंढेचं जे पहिलं रिंगण आहे त्या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून निघते की आता सर्व जे आहे ते या मेंढ्या जे आहेत ते या जो पालखी रथ आहे या पालखी रथाला खरं तर गोल रिंगण करणार आहेत। खरं तर हा एक वेगळा अनुभव आहे, वेगळी अनुभूती आहे आणि आपण ही वेगळी अनुभूती आहे ते खरं तर TV9 च्या प्रेक्षकांसाठी आपण हा विलक्षण सोहळा आहे तो दाखवणार आहेत। तर आता हा जो पालखी रथ आहे ते काटेवाडीच्या बाहेर जो आहे त्या रस्त्यावरती थांबलेला, ज्या रिंगणस्थळी आहे त्या रिंगणस्थळी जो आहे तो पोहोचलेला आहे। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे त्या मेंढ्या या ठिकाणी इथं जो गेली अनेक वर्षांपासून जे धनगर समाज आहे, धनगर समाजाच्या वतीनं खरं तर हा जो रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा केला जातो। अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा आज काय टिकून आहे। आता आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ह्या जे रिंगण आहे ते रिंगण खरं तर सर्वांच्या मनाचा आहे, जो सर्वांच्या अचूक वेध घेणारा हा रिंगण सोहळा आहे। ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगण्याचं तत्व शिकणं तेव्हा आता याची अनुभूती आहे ती आपण या ठिकाणी मिळतोय। वारी जी आहे ती वारी जगायला शिकवते, वारी जी आहे ते एकता शिकवते, वारी ममत्व शिकवते, वारीचा जो भाव आहे तो भक्तीचा ठाव आहे। खरं तर हाच भक्तीचा ठाव ठेवत विठ्ठल नामाचा जयघोष करत, विठ्ठल नामाचा नामस्मरण करत खरं तर शिस्तीचं पालन करत जी असते ती वारी पुढे पुढे पंढरपूरच्या दिशेने जे आहे ते मार्गस्थ करत असते आणि याची अनुभूती खऱ्या अर्थानं आपण घेत आहोत। आपण पाहू शकतो की हा पालखी रथ आहे तो सध्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जो आहे तो पोहोचलेला आहे आणि हे क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी अनेक नागरिक असतील, या पंचक्रोशीतील नागरिक खरं तर गेली अनेक वर्षांपासून म्हणजे वर्षोवर्ष हे जे आहे ते ह्या सोहळ्याची वाट पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले असतात। आणि आज आपण पाहू शकतो की या काटेवाडीच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतील जे नागरिक असतील किंवा जे वारकरी आहे ते हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कुणी घराच्या छतावरती चढलेलं आहे, ते रस्त्याच्या दुतर्फावरती सुद्धा आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी केलेली आपल्याला नागरिकांनी पाहायला भेटते की हा विलक्षण सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदबद्ध करण्यासाठी या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक या ठिकाणी सामील झालेले आहेत। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हा सोहळा आहे तो पार पडतो। एकीकडे ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, विठू नामाचा गजर आहे, अगदी भक्तिमय असं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला ह्या काटेवाडी परिसरामध्ये पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाचा निनाद असेल किंवा आपण पाहू शकतो की मुखातली जी विठू नामाची मात्रा आहे ते एक अगदी रोमांच सध्या आहे ते सध्या भक्तिभावाने उभा करत आहेत। प्रत्येकाचा ऊर आहे तो दाटून आला आहे आणि एकंदरीत असं आहे की ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। खरं तर ही भावना प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये असते, तो भक्तिभाव प्रत्येकाच्या मनामध्ये असते। म्हणजे आपण पाहू शकतो की हा भक्तिभाव जो आहे तो हृदयाच्या काठोकाठ भरलेला वारकऱ्यांचा पाहायला मिळतोय। आणि जो आता पाहतोय जो सोहळा आहे तो जो मेंढीचा जो आहे तर मेंढी जे आहे ते ह्या पालखी सोहळ्याच्या भोवताली जे आहे ते रिंगण करणार आहे। ते एक वेगळा सोहळा आहे, वेगळं नाविन्य आहे। खरं तर या पालखी सोहळ्याच्या निमित्तामध्ये गोल रिंगण असतात, उभे रिंगण असतात। हे प्रत्येक जे पालखी सोहळ्यामध्ये असे रिंगण होत असतात, मात्र ह्या रिंगणापैकी एक वेगळं रिंगण म्हणजे मेंढीचं रिंगण। म्हणजे ह्या जे मेंढ्या आहेत त्या या पालखीभोवती जे आहे ते गोल रिंगण घालतात, साथ घालतात। मला असं वाटतं की जे मेंढपाळ आहे त्या मेंढपाळांचं असं म्हणणं असतं की आमच्या ज्या बकऱ्या आहेत किंवा ह्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांना आरोग्य चांगलं राहावं, पाऊस चांगला पडावा आणि यांना चारा पाण्याची चांगली सोय व्हावी जी आहे ती ही खरं तर मनोती भावना असते। आणि या भावनेच्या माध्यमातून खरं तर हा जो सोहळा असतो हा सोहळा गेली वर्षानुवर्ष जो आहे तो साजरा होत आहे। आणि खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी एक वेगळेपण पाहण्यासाठी खरं तर वारी ही जगाच्या पाठीवरची एकमेव असा सोहळा आहे ज्या सोहळ्याला कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही। म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी असतील, महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा जगाच्या पाठीवरची जे या सोहळ्याची जी आहे ते प्रत्येकाला भुरळ आहे। कुणालाही न आमंत्रण देता आषाढी वारीच्या निमित्तानं म्हणजे त्याच्या तत्पूर्वी अगोदरच हे सर्व वारकरी एकत्रित जमा होतात आणि जमा झाल्याच्या नंतर विठू नामाचा जयघोष करत अगदी शिस्तीने पुढे पुढे दरमजल करत चालत राहतात। मला असं वाटतं की जगाच्या पाठीवरची जी एकमेव अशी वारी आहे ज्या वारीमध्ये सहिष्णुता शिकवते, मानवता शिकवते, एकता शिकवते, ती शिकवणारी ही वारी आहे। या वारीमध्ये खरं तर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण जे आहे ते सर्व विशिष्ट म्हणजे सर्व वर्गातले जे लोक आहेत त्या वारीमध्ये सामील होतात। म्हणजे वयाचं बंधन न तोडता किंवा वेळेची मर्यादा सर्व बाजूला सारून आपलेपणाने ज्या वारीमध्ये जे आहे ते सर्वजण सामील होतात। खरं तर ही वारी आहे तत्वज्ञ शिकवणारी वारी आहे, एकते शिकवणारी ही वारी आहे। आणि हा वारीमधला जो सोहळा आहे प्रत्येक क्षण आहे तो प्रत्येक क्षण टिपावा अशी वारी आहे की इतका किलोमीटरचा म्हणजे जवळपास 256 किलोमीटरचा प्रवास चालला तरी ही वारी कधीच थकत नाही, कारण की त्यांच्या मुखातली असलेली ही विठ्ठल नामाची मात्रा म्हणजे त्यांची ताकद आहे। आणि आपल्या लाडक्या विठुरायाची आस ठेवत, लाडक्या विठुरायाची भक्तिभाव पुढे ठेवत हे जे वारकरी आहे ते दरमजल पुढे जातात। म्हणजे विठ्ठल पंढरपूरच्या विठ्ठलातल्या ज्या गाभाऱ्यातल्या विठ्ठलाचे जे चरण आहे ते चरण कधी पाहतो आणि कधी त्या चरणावरती कधी मस्तक ठेवतो हीच भावना खरं तर ह्या वारकऱ्यांची असते। आणि हा
जो भक्तिभाव आहे हा भक्तिभाव ठेवत हे वारकरी असतात ते दरमजल करत पुढे पुढे जात असतात। आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने विठुनामाची मात्रा करत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत जे आहे ते वारकरी जे आहे ते पुढे पुढे सरतात। सध्या काठेवाडीमधला हा जो रिंगण सोहळा आहे तो प्रत्येकाच्या मनाचा जो अचूक ठाव घेणारा रिंगण सोहळा आहे, त्यामुळे निश्चितच प्रत्येक वारकऱ्यांच्या असेल किंवा इतर नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक हास्याचा आनंदाचा भाव आहे आणि हाच भाव आपल्या मनामध्ये साठवत, हाच भक्तिभाव जो आहे तो आपल्या मनामध्ये साठवत जे आहे ते वारकरी आहे ते पुढे पुढे सरकत राहतात। आताच पुढे इंदापूर या ठिकाणी सुद्धा गोल रिंगण होणार आहे। हा सोहळा सुद्धा प्रत्येक विलक्षण असतो। त्यानंतर बेलेवाडी या ठिकाणी सुद्धा खरं तर हा गोल रिंगण सोहळा होणार आहे। म्हणजे रिंगण सोहळे जे असतात ते ज्या विठ्ठलाभोवती वर्तुळ असतं, विठ्ठलाभोवती गोलाकार असतो, म्हणजे विठ्ठलाभोवती जे पिंगा घालतात तोच म्हणजे खरं तर एक आत्मिक भाव असतो आणि या आत्मिक भावानेच खरं तर हे जे वारकरी असतात ते आपल्या या विठ्ठलाभोवती साथ घालण्यासाठी हा विलक्षण असा हा रिंगण सोहळा असतो। हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते वारकरी असतात किंवा जे नागरिक असतात त्या ठिकाणी दाखल होत असतात आणि हा सोहळा पाहत असतात। असाच हा सोहळा जो आहे तो सध्या काठेवाडी या ठिकाणी जो संपन्न झालेला आहे, त्याच्यामुळे निश्चितच सर्वांना हा अचूकतेचा वेध घेण्यासाठी किंवा हा भक्तिभाव वेध घेण्यासाठी प्रत्येकाच्या मनमंदिरात विठ्ठलाची मूर्ती आहे, मग विठ्ठलाचा भक्तिभाव आहे आणि वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत हळूहळू पंढरपुराकडे मार्गस्थ होत आहे। असाच हा याची देही याची डोळा वाचा हा रिंगण सोहळा खरं तर सध्या सर्व नागरिकांनी असेल किंवा वारकऱ्यांनी आहे तो अनुभवती या ठिकाणी घेतलेला आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, काटेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।